स्वागत आहे आपलं मेघधरा चॅनलमध्ये। मी इथे 18 घरांची चेन बनवलेली आहे। तर इथे आपल्याला एक चेन वाढवायची आहे आणि 4 चेन सोडून 5व्या चेनमध्ये आपल्याला इथे क्रोशिया विणायचा आहे। सेम परत मध्यभागी इथे एक चेन सोडायची आहे आणि खाली पण एक चेन सोडायची आहे चेनच्या घरामध्ये आणि दुसऱ्या पुढील चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणायचा आहे। प्रत्येकी मध्यभागी सर्व चेनच्या घरामध्ये क्रोशिया विणून घ्यायचा आहे। मध्यभागी ह्या 6 क्रोशिया विणून झाल्यानंतर पुढे आपल्याला इथे मागील प्रमाणे चेन सोडायची आहे आणि एक खाली एक चेन सोडायची आहे आणि मध्यभागी दुसऱ्या चेनमध्ये आपल्याला इथे क्रोशिया विणायचा आहे। पुढे सेम आपल्याला परत एक चेन सोडायची आहे आणि उरलेल्या या चेनच्या घरामध्ये मध्यभागी एक चेन सोडून क्रोशिया विणून घ्यायचा आहे। नंतर पुढे आपल्याला या क्रोशियावरती 3 चेन विणायचे आहेत आणि परत एक चेन विणायची आहे मध्यभागी क्रोशियावरती क्रोशिया सेम विणायचा आहे। पुढे पण चेन मध्यभागी सोडायची आहे, पुढील क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे। मध्यभागी आपण साइडचे 3 क्रोशिया सोडल्यानंतर 1 2 3 4 5 6 चेन विणायचे आहेत। इथे आपल्याला या 6 चेन विणल्यानंतर साइडच्या या तिसऱ्या क्रोशियावरती ते क्रोशिया विणायचा आहे। पुढे मध्यभागी चेन सोडायची आहे आणि खालील क्रोशियावरती क्रोशिया सेम मागील प्रमाणे किंवा खालील प्रमाणे विणून घ्यायचा आहे। पुढे मध्यभागी चेन सोडायची आहे आणि मध्यभागी एक चेन सोडून क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे। नंतर पुढे आपल्याला सेम या साइडच्या क्रोशियावरती चेन विणायची आहे 3, मध्यभागी एक चेन विणायची आहे, क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे, मध्यभागी चेन द्यायची आहे आणि पुढील हे क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। इथे आपल्याला या चेनच्या घरामध्ये आपल्याला प्रत्येकी खालील प्रमाणे असे क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे आपल्याला पुढील या खालील क्रोशियावरती सेम क्रोशिया विणायचे आहेत। मध्यभागी चेन द्यायची आहे आणि साइडची क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे आपल्याला साइडच्या या 3 क्रोशिया विणायच्या आहे मध्यभागी चेन सोडून आणि खाली आपण कसे 6 चेन सोडल्या होत्या तसे इथे मध्यभागी आपल्याला 6 चेन सोडायचे आहेत आणि साइडच्या या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढे सेम आपल्याला ह्या साइडच्या 3 चेन बनवायच्या आहेत, मध्यभागी एक चेन विणायची आहे, क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे। पुढे ही सेम मध्यभागी चेन विणून पुढील क्रोशिया विणायचा आहे। इथे आपल्याला साइडच्या क्रोशियासह एकूण 7 क्रोशिया इथे विणायचे आहेत। पुढील क्रोशियावरती क्रोशिया विणायचा आहे, मध्यभागी चेन द्यायची आहे आणि पुढील हे क्रोशियाची घरं विणून घ्यायची आहेत। पुढे सेम असंच हे विणत जायचं आहे आपल्याला। अशी तोरणपट्टी विणायची आहे।
पुढे आपल्याला ह्या क्रोशियावरती क्रोशिया म्हणून 3 चेन इथे बनवायचे आहेत आपल्याला। तर एकूण आपली इथे 3 क्रोशिया विणायचे आहेत। मध्यभागी इथे 2 चेन द्यायचे आहेत। परत आपल्याला या साइडला पण 3 क्रोशिया विणायचे आहेत सेम। नंतर पुढे इथे आपल्याला एकूण 5 चेन बनवायचे आहेत। या 5 चेन तर खाली आपल्याला 6 चेन सोडायचे होते, तर खाली ही 2 क्रोशियाची घर सोडलीत मी आणि तिसऱ्या घरामध्ये मध्यभागी आपल्याला इथे एक क्रोशियाचं घर बनवायचं आहे। या मध्यभागी 3 चेन द्यायचे आहेत आपल्याला इथे आणि याच क्रोशियाच्या घरामध्ये दुसरे क्रोशियाचं घर विणायचं आहे आणि पुढे आपल्याला परत 5 चेन बनवायचे आहेत। पुढील सेम याप्रमाणे 2 क्रोशियाची घर सोडून तिसऱ्या क्रोशियाच्या घरामध्ये आपल्याला इथे सेम याप्रमाणेच इकडे पण क्रोशिया विणायचे आहेत। साइडचे 3 आणि मध्यभागी 2 असे एकूण 6 क्रोशिया, मध्यभागी 2 चेन आणि साइडला 3 क्रोशिया असे एकूण 6 क्रोशिया इथे विणायचे आहेत। पुढे आपल्याला परत खालीलप्रमाणे इथे 5 चेन बनवायचे आहेत। सेम 2 क्रोशियाचे घर सोडायचे आहेत आणि तिसऱ्या घरामध्ये इथे आपल्याला एक क्रोशिया, मध्यभागी 3 चेन द्यायचे आहेत आणि त्या पुढील क्रोशिया विणून घ्यायचा आहे। परत पुढे सेम आपल्याला 5 चेनची घर विणायची आहेत। खाली 2 क्रोशियाचे घर सोडायचे आहेत आणि पुढील क्रोशियाच्या घरामध्ये आपल्याला साइडचे 3, मध्यभागी 2 चेन आणि पुढील साइडचे 3 क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। सेम पुढे पण 5 चेन द्यायचे आहेत। सेम मागीलप्रमाणेच आपल्याला पुढे विणत जायचं आहे आणि स्टेप विणून घ्यायचे आहे। या स्टेपमध्ये क्रोशिया बनवून झाल्यानंतर पुढे आपल्याला इथे या 5 चेनवरती 4 चेन बनवायचे आहेत। नंतर पुढे ह्या 2 क्रोशियाच्या चेनच्या घरामध्ये आपल्याला इथे एकूण 7 क्रोशिया विणायचे आहेत। एक 2 3 4 5 6 7 त्यानंतर पुढे इथे आपल्याला परत 4 चेन बनवायचे आहेत आणि पुढील ह्या क्रोशियाच्या घरामध्ये सेम खालीलप्रमाणेच वरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे आपल्याला परत साइडचे 4 चेन बनवायचे आहेत। या 4 चेन आणि या पुढील ह्या 2 क्रोशियाच्या चेनच्या घरामध्ये सेम मागीलप्रमाणे 7 क्रोशिया विणायचे आहेत। असंच विणत विणत जायचं आहे आणि स्टेप विणून घ्यायची आहे। या स्टेपमध्ये साइडला आपल्याला साइडचे 3 चेन विणायचे आहेत, मध्यभागी एक चेन द्यायची आहे आणि नंतर पुढे आपल्याला ह्या 2 चेनच्या घरामध्ये सेम खाली 6 क्रोशिया मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत।
नंतर पुढे इथे आपल्याला 3 चेन द्यायचे आहेत। या 3 चेन इथे आपल्याला ह्या क्रोशेच्या घरावरती इथे आपल्याला डबल क्रोशिया विणायचा आहे। त्यानंतर इथे 2 चेन द्यायचे आहेत मध्यभागी। परत पुढे इथे आपल्याला पुढील क्रोशिया पण डबल क्रोशिया इथे विणायचा आहे। नंतर पुढे 2 चेन द्यायचे आहेत मध्यभागी। सेम पुढे पण क्रोशियाच्या घरावरती डबल क्रोशिया विणायचा आहे। 2 चेन मध्यभागी बनवायचे आहेत। मध्यभागील चेनच्या घरामध्ये आपल्याला इथे असे डबल क्रोशिया विणायचे आहेत। एकूण इथे हे 6 क्रोशिया तयार झालेले आहेत आपले। नंतर पुढे इथे आपल्याला 3 चेन विणायचे आहेत पुढील, आणि सेम या साइडच्या 6 क्रोशियावरती 6 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत आणि पुढील साइडचे क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। नंतर पुढे सेम मागील प्रमाणे तिथल्या 3 चेन साइडच्या बनवायच्या आहेत आणि ह्या साइडच्या या क्रोशियावरती मध्यभागील चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। मध्यभागी 2 चेन बनवायचे आहेत। या 7 क्रोशियावरती आपल्याला एकूण 6 क्रोशिया चेनच्या मध्यभागील घरावरती बनवायचे आहेत। सेम पुढे मागील प्रमाणे 3 चेन साइडचे बनवायचे आहेत मध्यभागी आणि साइडचे हे 6 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। असंच पुढे विणत जायचं आहे आणि स्टेप विणून घ्यायची आहे। या स्टेपमध्ये आपल्याला साइडचे 6 क्रोशिया विणून झाल्यानंतर पुढे इथे आपल्याला 2 चेन बनवायचे आहेत आणि इथे या चेनच्या घरामध्येच आपल्याला चेन विणायची आहे। इथे आपल्याला एकूण 3 क्रोशिया इथे विणायचे आहेत। नंतर पुढे इथे आपल्याला परत इथे चेन बनवायची आहे। इथे परत 3 क्रोशिया इथे विणायचे आहेत। सेम पुढे पण इथे चेन विणायची आहे। परत आपल्याला इथे सेम मागील प्रमाणे इथे 3 क्रोशिया विणायचे आहेत। सेम पुढे इथे चेन द्यायची आहे। पुढेही प्रत्येकी सर्व ह्या चेनच्या घरामध्ये आपल्याला असे एकूण 3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। मध्यभागी चेन द्यायची आहे। इथे चेन विणायची आहे। नंतर पुढे इथे आपल्याला 2 चेन विणायचे आहेत आणि सेम ह्या 6 क्रोशियावरती 6 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। त्यानंतर पुढे इथे 2 चेन बनवायचे आहेत सेम मागील प्रमाणे। या चेनच्या घरामध्ये इथे चेन विणायची आहे। नंतर पुढे इथे आपल्याला क्रोशिया विणून घ्यायचा आहे। इथे एकूण 3 क्रोशिया आपल्याला विणायचे आहेत।
त्यानंतर हे पुढील चेनच्या घरामध्ये चेन बनवायची आहे आणि पुढील 3 क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत। अशी प्रत्येकी सर्व चेनच्या घरामध्ये आपल्याला 3-3 क्रोशिया विणून घ्यायचे आहेत आणि हे सर्व असं विणून झाल्यानंतर या चेनच्या घरामध्ये इथे आपल्याला चेन विणायची आहे किंवा हाफ क्रोशिया विणायचा आहे। परत इथल्या पुढील 2 चेन बनवायचे आहेत आणि सेम या 6 क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। असंच विणत विणत जायचं आहे आणि ही स्टेप पूर्ण करून घ्यायची आहे। यानंतर पुढे खालीलप्रमाणेच वरती आपल्याला सेम विणायचं आहे। साईडच्या ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। मध्यभागी चेन द्यायचे आहेत आणि पुढील साईडची क्रोशिया इथे विणून घ्यायचे आहेत। सेम खालीलप्रमाणे इथे आपण 5 चेन बनवल्या होत्या, तर वरती पण इथे 5 चेन विणायचे आहेत। या 5 चेन इथे आपल्याला खाली आपण इथे 2 क्रोशिया बनवले होते, तर इथे आपल्याला ह्या चेनच्या क्रोशियाच्या चेनच्या मध्यभागी इथे आपल्याला 2 क्रोशिया विणायचे आहेत। मध्यभागी 3 चेन द्यायचे आहेत आणि साईडचा एक क्रोशिया विणून घ्यायचा आहे। सेम पुढे खालीलप्रमाणेच 5 चेन बनवायचे आहेत आणि या साईडच्या क्रोशियावरती सेम क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। पुढे सेम आपल्याला परत 5 चेन इथे बनवायचे आहेत। मध्यभागी या क्रोशियाच्या मध्यभागील चेनमध्ये आपल्याला इथे साईडचे एक क्रोशिया, मध्यभागील 3 चेन बनवायचे आहेत आणि पुढील ह्या साईडच्या क्रोशिया विणून घ्यायच्या आहेत। सेम पुढेही परत ह्या 5 चेन बनवायच्या आहेत आणि पुढील ह्या क्रोशियावरती क्रोशिया सेम विणून विणत जायचं आहे आणि ही स्टेप विणून घ्यायची आहे। नंतर पुढे इथे मध्यभागाला हा भाग सोडायचा आहे आणि इथूनच इकडे आपल्याला सेम ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत आणि पुढे विणत जायचं आहे। नंतर पुढे आपल्याला खाली 5 चेन बनवल्या होत्या, तर सेम आपल्याला खालीलप्रमाणे 4 चेन बनवायचे आहेत या स्टेप मधल्या प्रमाणे आणि इथे आपल्याला एकूण 7 क्रोशिया इथे विणायचे आहेत ह्या घरावरती 2 चेनच्या मध्यभागी। नंतर पुढे इथे आपल्याला या साईडचे 4 चेन बनवायचे आहेत आणि सेम ह्या क्रोशियावरती क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। असेच विणत विणत जायचं आहे आणि स्टेप विणून घ्यायची आहे। नंतर पुढे आपल्याला ह्या स्टेपमध्ये हे डबल क्रोशिया विणून घ्यायचे आहेत। साईडचे क्रोशिया विणल्यानंतर मध्यभागी 3 चेन सोडायचे आहेत आणि ही स्टेप पूर्ण करायची आहे। त्यानंतर ह्या पुढील स्टेप विणायचे आहेत। असे हे तोरण एक एक स्टेप कमी करत जायचं आहे आणि पूर्ण करून घ्यायचं आहे। असे हे तोरण तयार झालेले आहे। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।